नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थवृत्त एवं योगा याच्या पेपर 1ची आज आपण कंप्लीटमध्ये क्विक रिव्हिजन बघणार आहे की कोणते कोणते टॉपिक्स पेपर 1मध्ये आहेत, त्यामध्ये कोणते कोणते सब पॉईंट्स तुम्हाला अभ्यास करायचे आहेत किंवा वाचायचे आहेत. त्यासोबतच प्रत्येक गोष्टीचा मी तुम्हाला आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी सांगणार आहे. म्हणजे त्यावर आता आपले पेपर 1मध्ये खूप असे टॉपिक्स आहेत ज्याचे ग्रुप्स आहेत, जसं की आहार, मग त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे वर्ग आहेत. त्यानंतर योगा, त्यामध्ये वेगवेगळे आसन आहेत. त्यानंतर ऋतुचर्या आहे, 6 ऋतू आहेत. तर ह्यामध्ये प्रत्येक जर कोणताही येऊ द्या त्यामध्ये कसा अटेम्प्ट करायचा, काय फॉर्मॅट असला पाहिजे, कोणते कोणते पॉईंट्स त्यामध्ये आले पाहिजे आन्सरमध्ये, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट काय फॉलो केली पाहिजे की नुसता व्हिडिओ बघू नका, पूर्ण व्हिडिओ कानाने तुमच्या ऐका. कारण जे मी व्हिडिओमध्ये सांगत आहे ते इम्पॉर्टंट आहे. ज्या मी नोट्स काढल्यात त्या इम्पॉर्टंट नाही आहेत. ते बघून तुम्हाला काहीच समजणार नाही. जे मी एक्सप्लेन करत आहे ते इम्पॉर्टंट आहे. काही नाही, 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुमच्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण पेपरची एक क्लिअर आयडिया येऊन जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नीट पहा व ऐका. तर पहा, सुरुवातीला तुम्हाला स्वस्थ व स्वास्थ्य हा टॉपिक आहे. त्याच्यावर तुम्हाला SAQ विचारलं जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय काय पॉईंट्स कव्हर करणं गरजेचं आहे. तर स्वस्थवृत्तची व्याख्या, त्याचं महत्त्व, त्यानंतर स्वस्थची व्याख्या, लक्षण, प्रयोजन, स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण, वातुर विकार प्रशमनचं तो श्लोक पाठ असेल तर व्यवस्थित. त्यानंतर त्याचा अर्थ, त्यानंतर हेल्थची डेफिनेशन, WHO नुसार हेल्थची डेफिनेशन, त्यानंतर हेल्थचे डायमेन्शन्स, फिजिकल, सोशल, मेंटल डायमेन्शन्स, त्यानंतर क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ लाईफ, सोबतच वेलबिंग. हे टॉपिक तुम्ही कवर करा. आणि यामध्ये एक असा टॉपिक आहे जो म्हणजे चान्सेस आहेत की विचारू शकतात, कारण थोडासा वेगळा टॉपिक आहे आणि MUHSला तर वेगळे प्रश्न आवडतात. वसुदेव कुटुंबकम किंवा वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर, ह्याचा एक तुम्ही शॉर्टमध्ये एक SAQ टाईपमध्ये एकदा एक्सप्लेनेशन बघून घ्या. ते तुम्हाला उपयोगी पडू शकतं. त्यानंतर नेक्स्ट दिनचर्या. आता हे सर्व असे टॉपिक्स आहेत तुम्ही आधी शिकलेले आहेत. दिनचर्या, रोगानुत्पादनीय, ऋतुचर्या, तर हे तुम्हाला आधी अष्टांग संहितामध्ये झालेले आहेत, चरक संहितामध्ये झालेले आहेत. तर हे तुम्ही फक्त रिवाईज जरी केले व त्यातल्या गोष्टी जरी समजल्या की काय कसं लिहायचं असतं, तरी तुम्ही पेपर लिहू शकता. त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे. दिनचर्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेलं आहे की लेवल ऑफ प्रिव्हेन्शन्स. तर त्यामध्ये काय असतं, प्रायमोर्डियल, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अशा 4 लेवल्स असतात. प्रायमोर्डियलमध्ये सदवृत्त, रसायन, संस्कार हे गोष्टी येतात. सोबत त्याचे 2-3 एक्झाम्पल लक्षात ठेवून टाका. प्रायमरीमध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, विहार, पथ्य, अपथ्य, त्याचे एक्झाम्पल तुम्ही स्वतः तयार करा. सेकंडरीमध्ये काय येतं, पूर्वरूपांची चिकित्सा करणं, निदान परिवर्जन करणं, शमन चिकित्सा, पंचकर्म उपचार. आणि टर्शरीमध्ये मुळात व्याधीची चिकित्सा, रसायन चिकित्सा, बृहन, बल्य चिकित्सा आणि दैवव्यपाशन आणि सत्वावजय चिकित्सा. तर हे एक छोटासा पॉईंट होता, तो पण एकदा बघून घ्या. त्यानंतर दिनचर्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दिनचर्याचा जो कॉमन क्रम आहे. आता मला माहिती आहे की दिनचर्यामध्ये विविध आचार्यांनी विविध क्रम सांगितलेले आहेत, विविध उपक्रम त्यात ॲड केलेले आहेत. तर तुम्ही जो दिनचर्याचा एक कॉमन क्रम असतो तो तुम्ही पाठ ठेवा, कारण तो तुम्हाला माहिती असला पाहिजे की कोणत्या उपक्रमानंतर काय उपक्रम आहे किंवा कोणाच्या आधी काय आहे. तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यासाठी कॉमन उपक्रम एकदा पाठ करून ठेवा, तो तुम्हाला पेपरमध्ये उपयोगी पडेल. त्यानंतर कोणताही दिनचर्या क्रम तुम्हाला विचारू शकतात SAQमध्ये किंवा LAQमध्ये. तर मग तो कसा अटेम्प्ट करायचा, तर सुरुवातीला जो दिनचर्या क्रम दिला त्याची व्याख्या लिहायची एका शब्दामध्ये, एका लाईनमध्ये, की त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो सिम्पलमध्ये. त्यानंतर जर त्याला काही पर्याय नाव असतील तर ते लिहायचं. जसं आता एक्झाम्पल घ्या, अभ्यंग. मग त्या तुम्ही काय लिहिणार की अभ्यंग म्हणजे तेल, सर्व शरीराला तेल लावून मालिश करणे. मग त्याचा पर्याय काय येणार की स्नेहन येणार, तेल अभ्यंग येणार असं. त्याच्यानंतर त्या उपक्रमाचा काय उद्देश आहे, काय फायदे आहेत. त्यानंतर उपक्रम कधी करायचा, काल काय आहे, म्हणजे सकाळ, संध्याकाळ, दुपार किंवा मग ऋतूनुसार काळ असू शकतो. त्यामध्ये कोणते द्रव्य उपयोगी आहेत, कोणती, त्यानंतर मेन म्हणजे त्याची विधी कशी करतात आणि त्याचे लाभ. त्यानंतर योग्य अयोग्य व्यक्ती ते मेन्शन करायचं. त्यानंतर जर एखाद्या उपक्रमाचे प्रकार असतील तर ते प्रकार लिहायचे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की धूमपानमध्ये प्रकार आहेत, अंजनमध्ये प्रकार आहेत. तर तसा एखादा उपक्रम विचारला तर प्रकाराचा सुद्धा पॉईंट ॲड करायचा. व शेवटी जर तुम्ही एवढं सगळं लिहिलेलं आहे तर तुम्हाला आवश्यकतासुद्धा नाही आहे की तुम्ही मॉडर्नचं काही लिहावं. पण जर तुम्हाला वेळ असेल किंवा तुम्हाला लिहायची आयडिया असेल की मॉडर्नमध्ये काय लिहायचं, तर 2 ते 3 पॉईंट तुम्ही मॉडर्नचे सुद्धा त्यामध्ये ॲड करा की बॉडीवर त्याचा काय परिणाम होतो. तर ते एक्झामिनर तुम्हाला इम्प्रेस होऊन तर मार्क तुम्हाला तिथे जास्त देतात. तर अशा प्रकारे कोणताही दिनचर्याक्रम तुमचा आन्सर अटेम्प्ट झाला पाहिजे. आता मी तुम्हाला मागे म्हणलं होतं की दिनचर्याक्रमचा कॉमन फॉर्मॅट किंवा कॉमन जो क्रम आहे, सिक्वेन्स आहे, तो लक्षात ठेवा. तर हा सिक्वेन्स आहे, सुरुवातीला ब्राह्ममुहूर्त, त्यानंतर शौचविधी, दंतधावन, अंजन, नंतर नस्य, गंडूस, धूमपान, तांबूल सेवन, नंतर मग अभ्यंग, व्यायाम, मर्दन, उद्वर्तन, स्नान आणि भोजन किंवा आहार. तर हा एक कॉमन दिनचर्याक्रम आहे. हा तुम्हाला लक्षातच राहायला पाहिजे, पाठच राहायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला रात्रीचर्यावर विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये सुरुवातीला रात्री भोजनविधी, त्यानंतर रात्री शयनविधी म्हणजे झोपणे आणि जेवण, त्याचा अर्थ माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्याची योग्य पद्धत काय आहे, बसण्याची, झोपण्याची,
कसं जेवण करावं, कुठे बसून करावं, योग्य वेळ काय, कधी करावं, झोपायचं कधी, कसं झोपायचं, कोणती शय्या असावी, बेड कसा असावा, पांघरूण कसं असावं, ते जे सर्व दिलेलं आहे ते तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यानंतर ब्रह्मचर्याचं महत्त्व, त्यानंतर निद्रा. आता निद्रासुद्धा इथे निद्रावर SAQ येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामध्ये त्याची व्याख्या, निद्राचे महत्त्व, त्यानंतर युक्त अयुक्त निद्रा, त्यानंतर रात्री जागरण, दिवास्वाप आणि निद्रेचे जे 3 योग आहेत, अनिद्रा, अतिनिद्रा आणि अकाल निद्रा. तर यांचे लक्षणं, शरीरावर होणारे परिणाम आणि त्यांचे शांतीचे उपाय हे व्यवस्थित तुम्ही एकदा वाचून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला ऋतुचर्यावर विचारला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही काय करायचं, ऋतुचर्या सुरुवातीला जो चार्ट आहे बेसिक त्यांचा वर्गीकरणाचा कालानुसार, आदानकाल, विसर्गकाल, मग आदानमध्ये शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. तर हा तुम्हाला पाठ पाहिजे. मग त्यानुसार तुम्ही तुमचा आन्सर कमीत कमी स्टार्ट तरी करू शकता. एखादा प्रश्न तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कमीत कमी आन्सर स्टार्ट करू शकता. त्यासाठी मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर तुम्हाला कॉमन काय माहिती पाहिजे, तर ऋतुदोष संबंध माहिती पाहिजे. जे 6 ऋतू आहेत, आपले वातपित्त कफ दोष आहेत, त्यांचा संचय, प्रकोप, प्रशमन कोणत्या ऋतूमध्ये होतो ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर अग्नी आणि बलाचा संबंध माहिती पाहिजे. कोणत्या ऋतूमध्ये अग्नी कसा असतो ते माहिती पाहिजे. एवढं जर माहिती असेल तर तुम्ही कमीत कमी अटेम्प्ट तरी करू शकता. त्यानंतर ऋतुचर्यामध्ये इम्पॉर्टंट SAQ म्हणायला गेलं तर ऋतुशोधन, ऋतुहरितकी आणि हंसोदक, म्हणजे शरद ऋतू प्लस हंसोदक असा देखील तुम्हाला LAQ विचारला जातो. त्यामुळे ते व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत हे 6 ऋतू तुम्हाला आहेत. यापैकी कोणताही एक ऋतू तुम्हाला LAQ SAQला विचारला जाऊ शकतो. तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे फॉर्मॅट आहे. कोणताही जर ऋतू आला तर सुरुवातीला काही नसेल तर चार्ट तरी काढायचा. कोणता तो ऋतू, जो दिलेल्या क्वेश्चनमध्ये ऋतू आहे तो कोणत्या कालामध्ये येतो, त्याचा इंग्लिश मंथ तुम्हाला माहिती असेल तर तो लिहायचा. त्यानंतर त्या ऋतूमध्ये एन्व्हायरमेंटवर कोणती लक्षणं होतात. आता सगळ्यांनाच माहीत असतं की थंडी असेल तर काय होतं, वातावरणात शीतता असते. त्या सर्वात 2-3 पॉईंट लिहायचे. त्यानंतर दोष संबंध लिहायचा की क्षय, प्रकोप, प्रशमन, वाताचा, पित्ताचा, कफाचा. त्यानंतर त्या ऋतूमध्ये अग्नीचा संबंध काय आहे. त्यानंतर आहार विहार कसा घेतो. आता हे तर लॉजिकल आयडिया आहे. आपण स्वतःशी रिलेट करून सुद्धा हे पॉईंट्स ॲड करू शकतो की आहार विहार काय असतो, पथ्य अपथ्य काय असतात. आणि थोडक्यात जर तुम्हाला चिकित्सा उपक्रम माहिती असेल किंवा कॉन्ट्राइंडिकेशन माहिती असतील तर ते शेवटी ॲड करायचे. आणि लाभ तर सर्व ऋतूंमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करतो की कॉमन लिहून टाकायचे की दोष साम्य अवस्थेमध्ये आणणे, व्याधिक्षमत्व वाढवणे, व्याधींचं शमन करणे. तर हे तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे कोणताही ऋतूचा आन्सर अटेम्प्ट करायचा. त्यानंतर नेक्स्ट रोगानुत्पादनी अध्याय. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वेग माहिती असणं पाहिजे की वेग किती आहेत. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे धारणीय, अधारणीय वेग कोणते, संख्या किती ते माहिती पाहिजे. त्यानंतर जर कोणताही वेग तुम्हाला विचारला SAQमध्ये, LAQमध्ये, प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले आहेत SAQमध्ये, कोणताही एक वेग विचारतात, त्याचे तुम्हाला लक्षणं आणि कारणं विचारतात. तर त्यामध्ये कोणताही वेग जर दिला तर क्वेश्चनमध्ये जो वेग दिला आहे तो लिहायचा. त्याचा प्रकार लगेच क्लासिफाय करून एक वाक्य लिहायचं की हा आधारणीय वेग आहे, धारणीय वेग आहे. त्याची व्याख्या लिहायची, अर्थ लिहायचा की त्या वेगाचा अर्थ काय होतो. त्याची थोडक्यात 1-2 कारणं लिहायची की ह्या कारणांमुळे हा वेग होतो. त्यानंतर त्याची लक्षणं, शरीरावर काय परिणाम होतात जर त्या वेगाचं आपण धारण केलं तर, किंवा त्यानंतर दोष धातू कोणते इन्वॉल्ड आहेत ते मेन्शन करायचं. आणि मग शेवटी थोडक्यात चिकित्सा आणि त्याचे कसं प्रिव्हेंट कसं करायचं ते लिहायचं. त्यानंतर सदवृत्त, ह्यावर देखील तुम्हाला SAQ विचारला जातो. त्यामध्ये डिजिटल हेल्थ प्रमोशन. आता डिजिटल हेल्थ प्रमोशन मी ते जास्त सांगणार नाही. ह्याचे जे पॉईंट्स आहेत ना सदवृत्तचे, त्याचं प्रत्येक पॉईंटचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही एकदा जाऊन बघा. काय नाही, थोडंसं कंटेंट त्यामध्ये लिहायचं आहे, मग तुमचा SAQ तयार होऊन जातो. त्यानंतर आचार रसायन, ह्याचासुद्धा व्हिडिओ अपलोडेड आहे. मेंटली हेल्दी आणि इल पर्सन, ह्याला जरा तुम्ही व्यवस्थित करून जावा, कारण ह्यामधून हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. एकतर मेंटली हेल्दी पर्सन किंवा मेंटली इल पर्सन. त्यामध्ये त्याचे कॉजेस, सिम्पटम्स, कॅरेक्टरिस्टिक लिहायचे लागतात. आणि मेंटल हेल्थ सर्व्हिसेस एकदा बघून घ्या. त्यानंतर रसायन फॉर स्वस्त, त्यामध्ये काही नाही, फक्त रसायनची व्याख्या, फायदे, वर्गीकरणामध्ये 2 ते 3 रसायन जे प्रकार आहेत ते एकदा बघून घ्या. त्याचे फायदे महत्त्वाचे आहेत. आणि ऊर्जस्कर रसायन एकदा नीट वाचा. आणि त्याचे ॲप्लिकेशन्स म्हणजे आयुर्वेदानुसार आपण कसं कोरिलेट करू शकतो हे एकदा बघून जावा. कारण पेपरमध्ये हल्ली असे प्रश्न जास्त विचारत आहेत जे क्लिनिकल ॲप्लिकेशन बेस्ड असतील. तर त्यानुसार तुम्ही तयारी करून जावा. नेक्स्ट आणि आपला मोठा टॉपिक आहे तो म्हणजे आहार. आता आहार आणि योगा हेच 2 टॉपिक स्वस्त वृत्तमध्ये पेपर 1मध्ये असे आहेत जे खूप मोठे आहेत. आणि त्यामध्ये थोडा मॉडर्नचा सुद्धा आस्पेक्ट आहे. तर मॉडर्नचे डिझायर टू नोचे जे पॉईंट आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओ किंवा नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोडेड आहेत. ते जर तुम्हाला हवे असतील तर एकदा जाऊन बघा. आहारमध्ये काय आयुर्वेदिक पॉईंट इम्पॉर्टंट आहेत तर आहार विधी विधान, त्यानंतर आहार सेवन काल, द्वादश प्रविचारणा, षड्रसांचं भोजन, त्यानंतर अष्टव आहार विधी विशेष आहेत आणि विरुद्ध आहार. हे सर्व पॉईंट तुम्ही एकदा व्यवस्थित म्हणजे पाठच करून ठेवा. ह्याला काय दुसरा ऑप्शन नाही आहे. त्याच्यामध्ये त्याचं महत्त्व, इंट्रोडक्शन काय आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये नक्की कंटेंट काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि ॲप्लिकेशन कसं करू शकतो आपण आपल्या जीवनामध्ये, तर ते एकदा बघून घ्या. नेक्स्ट, जर तुम्हाला कोणताही आहार वर्ग आला, आता खूप जणांचे कमेंट येतात किंवा खूप जणांना कन्फ्युजन असतं का त्या एवढे सारे आहार वर्ग आहेत की काय लिहायचं, मग कसं लिहायचं,
किंवा मग एवढे सारे आसन आहेत योगामध्ये तर कसे लक्षात ठेवायचे. तर हा जर कॉमन फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवला तर कमीत कमी तुम्हाला काही न येण्यापेक्षा थोडंफार काहीतरी येईल. तर कोणताही आहार वर्ग आला तर त्याचं पहिलं क्वेश्चनमध्ये जे दिलं आहे ते नाव लिहायचं. त्यानंतर त्याचा थोडक्यात अर्थ आता सगळ्यांनाच समजतं की मांस वर्ग आला तर काय लिहायचं. तर जे मांस असतं जे आपण खातो त्याला मांस वर्गामध्ये मोजलं जातं. त्याची व्याख्या लिहायची. महत्त्वाचे जे प्रकार आहेत म्हणजे सोर्सेस कमीत कमी म्हणजे तुम्हाला जर प्रकार म्हणण्यापेक्षा ते जे सोर्सेस लिहायचे मांस कुणाकुणाकडून भेटतं ते 4 लिहायचं. आता समजा दुग्ध वर्ग आहे तर मग गोदुग्ध, अजादुग्ध असं ते लिहायचं. त्यानंतर रसपंचकमध्ये काय काय येतं त्याचा रस, गुण, वीर्य, विपाक हे पॉईंट्स लिहायचे त्या वर्गाचे. त्यानंतर दोष गुण कर्म लिहायचे. दोषांवरती काय कार्य करतं, वाताचं शमन करतं, पित्ताचं वर्धन करतं, हे सर्व पॉईंट्स त्यामध्ये आले पाहिजे. त्यानंतर इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, कोणामध्ये तो वर्ग वापरला जातो, कोणामध्ये वापरला जात नाही. त्यानंतर त्याचं सेवन विधी काय आहे, काल काय आहे आणि शेवटी त्याचे उदाहरणांमध्ये तुम्हाला इथे सूट आहे. तुम्ही जेवढे जास्त तुम्हाला उदाहरणं लिहिता येतील तेवढे जास्त त्या वर्गाचे उदाहरणं लिहा. तर अशा प्रकारे कोणताही आहार वर्ग तुम्ही अटेम्प्ट केला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट नॅचरोपॅथी हा एक मॉडर्नचा पॉईंट आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे नॅचरोपॅथीचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत 8 ते 10 बेसिक प्रिन्सिपल्स तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर एक छोटासा SAQचा टॉपिक आहे तो म्हणजे पंचभूत उपासना, तो एकदा बघून घ्या. त्यानंतर जे तुम्हाला 5 थेरपी दिलेल्या आहेत मड, सनबाथ, फास्टिंग, हायड्रोथेरपी आणि मसाज. तर हे खरं तर करायला गेलं तर खूप सोपे टॉपिक आहेत. ते तुम्ही वाचलं तरी तुमच्या लक्षात येतील. जरी तुम्ही वाचले नसतील तरी मी तुम्हाला सांगतो की कोणताही नॅचरोपॅथीची थेरपी कशी लिहायची किंवा कशी अटेम्प्ट करायची. यानुसार तुम्ही 5ही थेरपी क्लासिफाय करून एका रफ पेजवर लिहून तुम्ही असा आन्सर तयार करा. सुरुवातीला त्या थेरपीचं नाव लिहायचं, त्याची डेफिनेशन लिहायची. थोडक्यात डेफिनेशन म्हणजे काय 1 ते 2 ओळीमध्ये ती थेरपी समजली पाहिजे. त्याचं प्रिन्सिपल लिहायचं की काय मेन प्रिन्सिपल आहे, कशावर ते काम करतं. त्यानंतर त्याचे जर प्रकार असतील तर प्रकार लिहायचे. त्यानंतर त्यामध्ये लागणारे मटेरियल्स, मड थेरपीमध्ये काय लागतं तर वेगवेगळ्या प्रकारची मड लागते तसं लिहायचं. त्यानंतर त्याची मेन जी प्रोसिजर आहे कशी करतात ती प्रोसिजर मेन्शन करायची. त्यानंतर कोणतीही थेरपी असली तर त्याला ड्युरेशन असतं, फ्रिक्वेन्सी असते. ड्युरेशन म्हणजे काय तर किती वेळ करायची आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर कितीदा करायची ते मेन्शन करायचं. त्यानंतर इंडिकेशन्स, कॉन्ट्रा इंडिकेशन्स, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर कॉमन इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन करून जावा, ते सगळ्या थेरपीमध्ये लिहून या. त्यानंतर बेनिफिट्स, प्रत्येक थेरपीचे वेगवेगळे बेनिफिट्स असतात ते एकदा बघून घ्या. सगळ्या इथे 4 ते 5 गोष्टी आवश्यक असतात. तर अशा प्रकारे नॅचरोपॅथीचा तुमचा SAQ म्हणा किंवा LAQ जर आला तर तो असा अटेम्प्ट करायचा. त्यानंतर आपला पेपर 1चा शेवटचा किंवा ह्या व्हिडिओचा शेवटचा टॉपिक तो म्हणजे योगा. तुम्हाला सुरुवातीला योगाच्या 3 ते 4 व्याख्या माहिती पाहिजेत. त्या म्हणजे महाभारतानुसार, पतंजली योगानुसार, त्यानंतर चरकसंहितेनुसार ज्या 3 ते 4 व्याख्या आहेत त्या माहिती पाहिजे. त्यानंतर राजयोग, हठयोग, कर्मयोग यांच्यात तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. 3 ते 4 पॉईंट्स डिफरन्शिएशनचे करून जावा. त्यानंतर पंचकोश थेरीवर सुद्धा मागच्या म्हणजे काही प्रिव्हियस इयरमध्ये SAQ विचारलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे अष्टांग योग. LAQचा खूप फेवरेट टॉपिक आहे अष्टांग योग. तर 8 योग जे आहेत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी ते व्यवस्थित करून जावा. त्याच्यामध्ये सुद्धा काहींमध्ये सब टाईप्स आहेत 5-5 ते सुद्धा व्यवस्थित पहा. त्यानंतर योगाचे लाभ आणि महत्त्व व्यवस्थित करा. कारण LAQ जेव्हा विचारतात तेव्हा मिक्स क्वेश्चन विचारले जातात. योगाची व्याख्या लिहून त्याचे अष्टांग योग वर्णन करून योगाचे लाभ लिहा. तर त्यासाठी तुम्हाला हे सर्व पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर एकदा तुम्ही बंध, मुद्रा, षटचक्र आणि षटकर्म हे जरा व्यवस्थित एकदा शॉर्टमध्ये बघून घ्या. शक्यतो प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमीच आहेत. तरीसुद्धा 1-2 पॉईंटवर विचारले जाऊ शकतात. म्हणून मी तुम्हाला इथे मेन्शन करत आहे की हे तुम्ही कमीत कमी थोडंफार याच्याबद्दल वाचून जावा. बंधांमध्ये मूलबंध, जालंधरबंध, उड्डयनबंध, मुद्रामध्ये शंखमुखी आणि ज्ञानमुद्राचे फायदे करून जावा. त्यानंतर षटचक्र आणि षटकर्म. षटकर्मांमध्ये धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि कपालभाती. आता एक शॉर्टमध्ये करायचं म्हणजे कसं करायचं तर त्याचं रीड करा एकदा. त्यानंतर त्याची एखादी डायग्रॅम बघा आणि ते तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये फिट करा, जेणेकरून चुकून प्रश्न पडला तर तुम्ही अटेम्प्ट तरी करू शकाल. त्यानंतर कोणतंही आसन जर पेपरला विचारलं तर कसं लिहायचं. सुरुवातीला त्या आसनाचं नाव लिहायचं, त्याची व्याख्या 1-2 वाक्यामध्ये. त्यानंतर त्याच्या नावाचा काही स्पेसिफिक अर्थ आहे का ते शोधायचं. आता एक्झाम्पल स्वरूपामध्ये पद्मासन. तर पद्माचं आपल्याला काय माहिती आहे की पद्म म्हणजे लोटस. तर मग ज्या आसनामध्ये लोटस पद्मासारखी जी आपली पोझिशन असते त्याला पद्मासन म्हणतात. तर मग जे आसन दिलं त्याचं काय असं रिलेशन आहे का ते मेन्शन करायचं. त्यानंतर तो कोणत्या प्रकारचा आसन आहे, बसण्याच्या स्थितीचा आहे, उभारण्याचा आहे, पालथा झोपण्याचा आहे, सरळ झोपण्याचा आहे ते मेन्शन करायचं. त्यानंतर त्या आसन करण्यासाठी पूर्वस्थिती कोणती लागते, म्हणजे सुरुवातीला आपण कोणत्या अवस्थेत असतो. मग त्याची विधीमध्ये काय लिहायचे 3 ते 4 स्टेप्स लिहायचे शॉर्टमध्ये की कसं करायचं. तुमच्या शब्दात लिहिलं तरी ते चालून जाईल. त्यानंतर कालावधी, किती वेळ ते आसन धरून ठेवायचं आहे. त्यानंतर त्याचे लाभ काय होतात, 5 ते 6 फायदे. त्यामध्ये तुम्ही 3 ते 4 फायदे कॉमनच करून जावा आणि 3 ते 4 फायदे त्या आसनाचे लिहा. आणि शेवटी इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, कोणी ते आसन करावं आणि कोणी करू नये. कोणी करू नयेमध्ये तर तुम्ही काही पण 3 ते 4 लिहू शकता. आता तुम्हाला एक
बोनस पॉईंट म्हणजे इथे मी तुम्हाला दिलेलं आहे सेपरेट करून की कोणते आसन बसण्याच्या स्थितीत आहेत, कोणते उभारण्याचे आहेत, कोणते पाठीवर झोपून करायचे आणि कोणते पोटावर झोपून करायचे. तर बसण्याच्या स्थितीमध्ये पद्मासन, सिद्धासन, वज्रासन, स्वस्तिकासन, गोमुखासन, मत्स्येंद्रासन. उभारण्याच्या स्थितीमध्ये ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, पादहस्तासन. पाठीवर झोपण्याचे म्हणजे सुपाईन, शवासन, पवनमुक्तासन, सेतुबंधासन, उत्तानपादासन. त्यानंतर प्रोन म्हणजे पोटावर भुजंगासन, शलभासन, त्यानंतर धनुरासन, मकरासन. आणि जे बॅलन्सिंग किंवा इन्व्हर्टेड आसन आहेत त्यामध्ये सर्वांगासन, हालासन आणि विपरीत करणी. तर हे आसन हा का सांगितला, कारण चुकून ह्याच्यातला जर पडला तर कमीत कमी तुम्हाला त्याचा प्रकार माहिती असेल. आणि जेव्हा आपल्याला प्रकार माहिती असतं की हे उभ्या स्थितीत आहे, तर कमीत कमी आपण त्याची पूर्वस्थिती लिहू, मग कसं बसायचं काय थोडंफार तरी आठवेल. त्यामुळे हे व्यवस्थित करून जावा. तर ही होती सर्व कंप्लीट क्विक रिव्हिजन स्वस्थ वृत्त पेपर 1 संबंधित. मला अशी अपेक्षा आहे की कमीत कमी तुम्हाला एक आयडिया आली असेल की पेपर 1चा अभ्यास कसा करायचा, कोणत्या पॉईंटमध्ये कोणते पॉईंट कव्हर करायचे आणि आन्सर कसा लिहायचा. चुकून जर तुम्हाला अननोन प्रश्न आला तर आन्सर कसा अटेम्प्ट करायचा, ह्या सर्व गोष्टींची आयडिया आली असेल अशी मला अपेक्षा आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण तुम्हाला हा 15 ते 16 मिनिटाचा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे पेपर 1साठी. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल अशी अपेक्षा करतो. तसंच तुम्ही ह्या व्हिडिओसोबतच बाकी स्वस्थ वृत्तच्या प्लेलिस्टमधले जे सेपरेट व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघणं अपेक्षित आहे. कारण ह्या व्हिडिओमधून जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला आणखीन क्लिअरिटी येते की मी इम्पॉर्टंट तर बघितले, मग आता त्या इम्पॉर्टंटमधले सुद्धा मी सेपरेट वेगळे व्हिडिओ बघतोय. तर अशा प्रकारे तुमचं पेपरसाठी खूप क्लिअर माइंडसेट राहील. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये लवकरात लवकर शेअर करा. भेटूया आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.